हाय हॅलो नमस्ते, श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज माझे मी डेली रुटीनचे ब्लॉग अपलोड करते आणि खूप छान सर्वांचं ठीक आहे, कमी आहेत पण छान सपोर्ट भेटते सर्वांचा। तर आज करणार आहे मी ठेचा। तर इथे मिरची मस्तपैकी भाजून घेतली, मिरची लसूण। तर आता ठेचा करणार आहे याचा आणि त्याच्या अगोदर माल आणलेला आहे गाजराचा। तर मग ते पण आता व्यवस्थित करून घेतलं, तर व्यवस्थित ठेवायचं, तिथली झाडलोट करायची। तर कंटाळा आला ते आवरून तर आता चहा घेणार आहे, या चहा घ्यायला। तर खूप सारे गाजर आणले होते विकण्यासाठी, तर ते निवडून ठेवायचे होते, कारण का गाजरांच्यात ना खूप घाणसुद्धा होती। तर मग काढून ठेवायचे ते निवडून। तर हे 3 ढीग काढले, तर त्याच्यामध्ये मात्रसुद्धा खूप निघतात। ज्यावेळेस मार्केटला भाजी आणतो ना, विकण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये विकायला नेतात ते। तर आता मी पसरून ठेवणार आहे, कारण का आज मार्केट आहे। आज रविवार असल्यामुळे आमच्याकडे मार्केट असतं, रविवारचं भाजी मार्केट। तर मग त्याच्यासाठी मग आता हा माल सर्व स्वच्छ करून घेतला आहे आणि तो पसरून ठेवणार आहे आणि मग ते जातील संध्याकाळी, त्यावेळेस घेऊन जाणार आहेत। तर अशी बरीचशी कामं असतात, कारण का खरंच एखादा व्यवसाय करायचं बोललं ना सोपं नसतं। तर त्याच्यासाठी स्ट्रगलसुद्धा करावं लागतं। भले भेटतात आपल्याला जास्त, म्हणजे पैसे भेटत असतील तरी कष्ट पण तसं घ्यावं लागतं। तर व्यवस्थित माल सर्व पसरून ठेवायचे, नाहीतर मग खराब पण होतं। तर तो आता मार्केटला जाईपर्यंत मला व्यवस्थित तो सर्व असा झाकून वगैरे ठेवला पाहिजे, कारण का ते संध्याकाळी नेणार आहे। तर सर्व आता लोटून वगैरे घेणार आहे। बराच वेळ गेला आम्हाला, 1 तास तरी सर्व आवरायलाच गेला तिथला। आणि त्याच्यानंतर आता झाडून लोटून पसरून वगैरे घेतलं आहे। त्याने काय होणार आहे, तर जे काही गाजर आहेत ना ते व्यवस्थित राहणार आहेत। आणि त्याच्यानंतर सर्व चिखल माती आहे ना ती सर्व खाली सांडली होती। तर आता लादी पण पुसून घेणार आहे लागल्यास, नाहीतर मग ते डाग तशीच राहतात मातीचे आणि त्याच्यावरून मग ही सर्व ये-जा करतात ना, त्याने आणखीन घाण दिसते। मग आहो जाणार होते जेवायला बाहेर, त्यांना आमंत्रण होतं त्यामुळे। तर मिरच्या कालच्या बऱ्याचशा अशा शिल्लक राहिल्या होत्या, तर मग दोघींसाठी काय बनवायचं। तर पिठलं भाकरी बरं वाटतं आणि गरम गरम असलं ना छान वाटतं जेवायला। तर मग आजचा बेत आहे पिठलं भाकरी। तर रेसिपी मी टाकणार आहे या ब्लॉगमध्ये। तर कोणाला आवडत असेल पिठलं आणि आवडत असेल पण बनवता येत नाही, तर मेन गोष्ट कसं असतं माहिती आहे का, पिठलं बनवताना खरडा महत्त्वाचा आहे। जर तुमचा खरडा व्यवस्थित असेल ना तर पिठलंसुद्धा खूप छान होतं। तर आता इथे बघू शकता मिरच्या मी मस्त भाजून घेतल्यात आणि मिरची भाजताना ना थोडं तेल आणि त्याच्यामध्ये थोडं नमक टाकायचं। याने काय होतं, मिरची मस्त भाजली जाते आणि त्याने टेस्टसुद्धा चांगली येते खरड्याला। तर नक्की तुम्ही ट्राय करा ज्यांना। आणि खरडा एकदाच आपला तयार असेल ना, तर आपण वांग भरीत, ढबू वगैरे असं म्हणजे भाजीसाठी लगेच, बाकी काही नसलं ना वाटणाला तरी चालते फोडणीला, तर हे मला बरं पडतं। तर आता मी एकदाच करून ठेवलं, जास्तच मागं पण बनवला होता, पण ते कसं संपलं लगेच, कारण का वांगं भरीत वगैरे असं केलं ना की त्यात लागतं जरा जास्त। तर तुमच्याकडं पण मिरच्या असतील तर वेस्ट घालू नका। खरंच त्याचा खरडा केलात ना, तर तुम्ही नुसतं खरडा भाकरी जरी खाल्लीत तरी मस्त एकदम झणझणीत होऊन जातं। तर आजचा खरड्याची रेसिपी पण दाखवली आणि आता पिठल्याची पण रेसिपी दाखवणार आहे। आणि असेच माझे नवनवीन ब्लॉग, डेली ब्लॉगचे मी व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही नक्की बघा, सर्वांनी खूप सारं सपोर्टसुद्धा करा। तर डब्बा भरूनच केला आहे, कारण का मिरच्या मी काल बोलली होती, खूप मिरच्या शिल्लक राहिल्या होत्या। तर मग वेस्ट न करता त्याचा खरडा करून घेतला आहे। तर आता कसं, ज्यावेळेस आपण भाजी वगैरे बनवायला गेलो ना किंवा भरीत वांगं वगैरे, तर खरडा असेल ना तर पटकन झटपट होऊन जातं। तर तुम्ही पण असं करत जावं, आळस येतं पण आळस करू नका। खरडा तयार असेल ना तर जेवण स्वयंपाक बनवताना सोपं जातं। तर आज बनवणार आहे पिठलं। तर आता पिठलं बनवणार आहे मी। कशा पद्धतीने पिठलं बनवते तर हे पण नक्की बघा। भाकरी आणि पिठलं बनवणार आहे, झुणका भाकर बोलतात ना तसं, तर इकडे पिठलं पण बोलतात, झुणका बनवतात। चला तर आज तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीमध्ये पिठलं। तर आता मी दोघीच आम्ही आहोत, त्यामुळे आमच्या मापामध्ये मी जेवढं खाणार आहे तेवढं 4 चमचे मी पीठ घेतलं आहे बेसनचं आणि ते आता मस्त पाणी ओतून मिक्स करणार आहे। आणि पातळच करायचं का माहिती आहे का, ज्यावेळेस आपण फोडणी करतो, फोडणी आपली झाली ना त्याच्यानंतर जर घट असेल ना तर मग ते पिठलं आहे ना खूप घट होतं। तर मग
असं पाणी थोडं जास्त असलं ना त्यामुळे मस्त लागतं एकदम मऊसूत. तर नक्की ट्राय करा, अशा पद्धतीनेच नक्की तुम्ही ट्राय करा. तर इथे आपण कढई तीच घेतली आहे ज्यात आपण मिरच्या वगैरे भाजून घेतल्यात, कारण का मी लगेच बनवणार होती त्यामुळे मग कढई धुतली नाही. नाहीतर लगेच कमेंट कराल की कढई धुतलीच नाही का. तर नाही, तर लगेच बनवायचं होतं कारण का ऑलरेडी टाईम पण झालं होतं जेवणाचं, बाकीची पण कामं होती त्यामुळे त्यात गाजर वगैरे ते व्यवस्थित करायचं होतं त्यामुळे त्यात जास्त टायमिंग गेलं. नाहीतर लवकर उठून कामं माझी झाली होती नेहमी. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी आणि त्याच्यानंतर जो आपण आता खरडा केला तयार तर तो मस्त परतून घ्यायचा आहे. आणि तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट कमी तुमच्या अंदाजानुसार करू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकले का तर त्याने कलर येणार आहे आणि खूप छानसुद्धा टेस्ट लागते. आणि माझ्याकडं कसं आईने आगरी मसाला दिलेला आहे ना, तर मी थोडं का होईना प्रत्येक जेवणामध्ये यूज करत असते. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि खरंच खूप छान झालं बरं का झुणका. आणि एखादा पदार्थ चांगला झाला ना तरच मी तुम्हाला सांगते की करा म्हणून. मला पण पिठलं खायची इच्छा होत असेल तर नक्की तुम्ही असा पिठलं घरात बनवू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. तयार आहे जे आता पिठलं, तर काही उशीर वगैरे लागत नाही, झटपट अशी रेसिपी होतं. आणि भाकरी वगैरे असेल ना गरम गरम मस्त लागते इथं. तर आता मी भाकरी पण बनवलं आहे आज, काही पण जास्त नाही करावं लागतंच. तर एका ताईने कमेंट केली माझी की म्हणजे डिलेवरीनंतर तुम्ही वजन कसं मेंटेन केलं. तर खरं सांगायला गेलो ना, मला म्हणजे वजन म्हणजे माझी नॉर्मल झाली, डिलिव्हरी झाली होती, पण खरं मला मी असे पत्ते वगैरे काही पाळलं नव्हतं त्यामुळे माझं वजन खूप वाढलं होतं. आणि कसं रुद्र लहान होता त्यामुळे बाकीचं असं तापसुद्धा नव्हतं डोक्याला म्हणजे खायचं राहायचं असंच होतं, बाकी काही म्हणजे असं ताप नव्हतं डोक्याला. पण कसं आहे ना, अशी वेळ आली ना आयुष्यात की सर्व म्हणजे बोलतात ना शारीरिक नाही तर मानसिक त्रास मला खूप झाला, खूप म्हणजे खूप. आणि अशा घटना घडल्या ना की पूर्ण तब्बल 3.5 वर्ष मी त्या म्हणजे बोलतात ना आपण झुरतो त्या गोष्टींसाठी, तर तशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या आणि त्याच्यामुळे माझी तब्येत पूर्ण म्हणजे टेन्शन घेऊन तब्येत माझी कमी झालेली आहे, मी स्पष्ट भाषेत सांगते. तर मग डाएट प्लॅन वगैरे मी काहीच नाही करत. आणि आता तर म्हणजे आहे सर्व व्यवस्थित खरं, पण आता काम जरा जास्त आहे त्यामुळे माझं तब्येत ना आता डाऊन झालेली आहे ना, ते फिगर बोलतात ना मेंटलमध्ये, तर तसं झालं आहे. तर असं काही नाही, डाएट प्लॅन वगैरे मी काही करत नाही कारण का मला ना कामच एवढे आहेत की मला टाईमच भेटत नाही. आणि ज्यावेळेस वजन माझं होतं ना खूप, त्यावेळेस मी करत होते आणि ते डाएट प्लॅन, तर त्याचा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये नक्की बघा लिंबूपासून तुम्ही कसं वजन कमी करू शकता. आणि खरंच त्यांनी वजन माझं झालं होतं त्यावेळेस 2-4 किलो कमी झालं होतं. आणि त्याच्यानंतर जसं मला ते मानसिक त्रास चालू झालं ना, तर मग त्याच्यातच वजन माझं पूर्ण कमी झालं. तर अशा पण काही गोष्टी असतात बरं का, तुमचं वजन कमी करायला फक्त डाएट प्लॅन नाही तर आपण एखाद्या गोष्टीचा टेन्शन घेतला ना त्यांनी सुद्धा होतं. तर अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर स्वामींकडं हीच इच्छा की आता नवीन वर्ष येते तर स्वामी जे काही घडलं ना मागच्या आयुष्यात ते सर्व गंगेला जाऊन मिळो. आणि ज्यांनी मला सुख दिलंय ना त्यांना 10 पटीने सुख द्या. आणि ज्या लोकांनी मला त्रास दिलाय विनाकारण, तर त्यांना पण बोलतात ना सगळं करायचं पण येतं आणि भरायचं पण येतं. फक्त त्यांना आठवण झाली पाहिजे की चुकी नसताना पण आपण एखाद्या व्यक्तीला, आपल्यामुळे एखादा व्यक्ती रडलेला आहे किंवा त्याला काही त्रास झालेला आहे, तर कसं आहे इथंच करायचं आणि इथंच भरायचं आहे. कोणी असो, आपण कोणासोबत कसंही वागो, पण शेवटी कसं आहे इथंच सगळ्यांना भरायचं आहे. तर अशा गोष्टी आहेत त्यामुळे मी नाही सांगू शकत. पण वजन कमी करायला डाएट प्लॅनच करावं लागतं असं नाही. तर माझं वजन तर मानसिक त्रासमुळेच कमी झालं आहे आणि आता जास्त काम. तर डाएट प्लॅन मी नाही सांगू शकत तुम्हाला. आणि काम एवढं आता लागतं ना, आणि खूप काम. आम्ही नवीन असं बोलतात ना प्रगतीकडे जरा जास्त आमचं लक्ष आहे, त्यामुळे थोडी धावपळसुद्धा होते. आणि मला यूट्यूबचं चॅनल पण मी ओपन केल्यापासून कसं व्हिडिओ वगैरे एडिटिंग ते सर्व करावं लागतं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये पर्सनल गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे होतं. तर माझ्याकडे जर खरंच तो अनुभव असताना डाएट प्लॅनचा तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं, शेअर केला असतं तुमच्यासोबत. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील ना तर खूप सारा सपोर्ट करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग. आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.